मुंबई गोवा महामार्गाला जोडणाऱ्या किल्ले रायगड मार्गावरील करंजखोल गावातील नातेखिंड परिसर पुन्हा एकदा चर्चेत आला। गेली अनेक वर्षे रखडलेल्या महामार्गाच्या कामामुळे प्रवासी आणि स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत। या ठिकाणी असलेली अरुंद खिंड फोडून रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू करण्यात आलं होतं। मात्र परिसरात असलेले छोटे देऊळ आणि महाड नगरपालिकेच्या पाणी पुरवठ्याची मुख्य जलवाहिनी यामुळे हे काम अर्धवट अवस्थेत थांबले। महत्त्वाची बाब म्हणजे महामार्गाच्या मूळ आराखड्यानुसार दुतर्फा गटार आणि मधोमध 12 मीटर रुंदीचा काँक्रीट रस्ता प्रस्तावित आहे। हा आराखडा पूर्ण क्षमतेने राबवायचा असेल तर परिसरातील काही दुकाने, हॉटेल व्यावसायिकांची अतिक्रमणे आणि रस्त्याच्या मध्यभागी उभे असलेले 2 सिंहस्तंभ हटवणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे। 2 दशकांपूर्वी उभारण्यात आलेल्या या सिंहस्तंभांना कोणताही ऐतिहासिक संदर्भ नसल्याचा दावा केला जात आहे। इतकंच नाही तर या स्तंभांची मोठ्या प्रमाणावर पडझड देखील झाली आहे। महाड पत्रकार संघाने देखील हे स्तंभ हटवण्याची मागणी केली आहे। मात्र तरीही हे स्तंभ कायम ठेवूनच काँक्रिटीकरणाचं काम सुरू असल्याने नेमका कोणाच्या बांधकामाला अभय दिला जात आहे असा सवाल आता प्रवासी, शिवभक्त आणि नागरिकांमधून जोर धरतोय।